कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी आजचा ब्लॉग दुपारी चालू झालेलो करेक्ट 3 वाजता 3:05 झालेली असत आणि आज पण जोरदार आईचा पॅकिंग चालू आहे बघा. आणि आज आपण मस्त मोठी ऑर्डर दिलेली आहे 10 किलोची. दाखवते तुमका मसाला दाखवते आणि अजून सुद्धा काहीतरी आता सुद्धा आम्ही पाठवतो असो आणि त्याने हो घेतले स्पेशल. ते पण आपले सबस्क्रायबर असत, फॉलोअर असत आणि बरेच जण विचारले होते की रिव्ह्यू दाखव म्हणून. तर थोडे मेसेजेस असत ते मी ऍड करते. जसं जसं पोचतात तसे तसे रिव्ह्यू येतात. तर तिघा चौघांचे रिव्ह्यू येतात आणि रिव्ह्यू एकदम मस्त येलेले असत, खूप मस्त वाटला. तरी अजूनपर्यंत आपण 15 जणांना ऑर्डर पाठवलेली आहे. होय ना, 15 जणांना ऑर्डर आपली पोच झालेली असा व्यवस्थितरित्या आणि अजून ऑर्डर चालू आहे. गोव्याचं थोडं कुरिअरचा प्रॉब्लेम होता. ओके हा, त्यांना पोस्टन पाठवायचे लागतं कारण कसं होतं त्यांच्याकडे कुरिअरचे नाही मडगाव पर्यंतच तर मडगाव ऑफिसला घ्यावं लागतं किंवा बाकी घरपोच असला तर पोस्टन पण पाठवू शकतो. आणि बाकी तुमका त्याचे चार्जेस वगैरे कसे काय होतात आपण परत एकदा आई विचारून घेऊया. चला, ही बघा या ऑर्डर बद्दल बोलवतो. तर ही किती किलोची आहे? 1 किलोची पॅकेट. ही ऑर्डर कितीची? ही 10 किलोची. 10 किलो मसाल्याची ऑर्डर आणि ही मुंबई जाते या आजच कुडामधना. हे आता लक्झरी द्यायचं आणि 4 ऑर्डर आहेत ते कुरिअरवाल्यांकडे द्यायचे. पिशवी लहान जातात. आणि कसं होतं हो, इतकं जास्त मसाला लक्झरीवर देऊ परवडता, कुरिअर चार्जेस परवडत नाही. कारण साधारण 1 किलो 60 ते 70 रुपये बसता चार्जेस, 1-अर्धा किलोपर्यंत. आणि झाला कसा अजून गुजरातवरनं पण ऑर्डर आहेत पण ते कुरिअरचे चार्जेस 1 किलो मागे होता 150 रुपये आणि स्पीड पोस्ट केला तर 106 रुपये. तर कसं होतं कस्टमर परवडा होया, त्याच्यामुळे मी विचार करतोय ते लांबच्या ऑर्डर पोस्टातले पण म्हणजे ते वजन करतात आणि त्याच्यानंतरच पाठवतात. त्याच्यामुळे वजन जास्त असलं तर 106 रुपये चार्जेस आहेत. हो. आणि ही त्यांची हळद आहे. आणि मी काळी पूड बरेच जणांना विचारतात ते कसं सांगितलं काळी पूड, तर ही काळी पूडाचं असतं आपलं गरम मसाला. तर तो ह्या पॅकेट लक्झरीत ना त्याला ना हा सगळं लक्झरी पप्पा एक मदत करतात. आणि अजून एक असं त्यांका हे पण हवं, चिंच पण हवी होती. हा, ती 5 किलो चिंच. 5 किलो चिंचा आमची घरची नाही, ते विकतच आणलेली आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, अजून 5-5 किलोचे ऑर्डर आहेत पण ते झालं कसं पाडव्यानंतर देऊचे होते. मुंबईवाले गावा घेतले तेव्हा त्यांना हवेत. शिवा बाया खूप चांगलं वाटलं. असं तुमचा प्रतिसाद ठेवा मस्त. आणि मालवणी मसाल्याची चव बघा कशी वाटतं. आम्ही म्हटलं रिव्ह्यूचीच वाट बघू होतो कसे येतात कसे नाही. आणि पण कोणाक अजून माझ्या मित्राकडे चवळेवालीचे घर फजाव अजून काय काय असा कडधान्य तर एक 15-20 दिवसांनी मिळू शकता कोणा गावठी एकदम. आणि गावठी शेतात पिकवलेला तर आपण सांगा शकताय. तर मी त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्ही डायरेक्ट त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. चला पार्सल तर रेडी झालेला. हा करताय काय शिवावया तर नाही राहायचं. ही पिशवी दुसऱ्या पिशवीत टाकी आहे, अशी मोठ्या पिशवीत टाक, अशी शिवा दुसऱ्या पिशवीत घाली आहे. आणि आता मंडई चाललेली आहे थोडी साफसफाई. उद्या पाडवा असा तर थोडा झाडतो, थोडे कपडे वगैरे असतात ते व्यवस्थित करून ठेवतो नीट. काय नवीन वर्षाचं पहिलं सण. यस व्यवस्थित. आणि खालच्या घराकडे पण बरं साफसफाई आधी. कोकमानचे पण बरेच ऑर्डर आहेत. आमचे काय कोकमान आहेत पण कोणाकडे जर असले तर नक्कीच सांगा. बरी चांगल्यातली कोकमा असली तर सांगा, तुमचा नंबर देव म्हणजे जेणेकरून तुमका गिरायक पण मिळात तुमची सोला विकत जाते. हो त्याच म्हणजे जर मंडळी कोण जर सोलांचा व्यवसाय वगैरे करत असतील, गावठी सोला व्यवस्थित मस्त एकदम चांगल्या क्वालिटीची असली तर बऱ्याच जणांना हवीत आमच्याकडे तर कॉन्टॅक्ट येतात. तर तुमका पण मग कस्टमर मिळून जातील त्यांच्या ह्याच्यातनं आणि तुमचं माल पण पोहोचते. काय आमचा एकच उद्देश आहे काय, आमकाच गिरायक असं नको. जर ज्याच्याकडे असं जर चांगले असं तर त्या लोकांपर्यंत पोहोचलेत आणि लोकांना चांगलं माल मिळत पहिली गोष्ट आहे. कारण बरेच जण कोकमा वगैरे मिळत नाही व्यवस्थित विकत घेतलेली. तर इकडे आमचा आत्या पण बनवता पण त्याला थोडंसं टाइम असा अजून काही रेडी जाऊ नाही ना. पण त्याच्यानंतर अवेलेबल होते एकदम पाठ परुळे त्या साईड. इकडे जास्त प्रमाणात करतात सोला वगैरे, रताळ्याची झाडं वगैरे जास्त आणि आगळ वगैरे सगळाच मिळतात. पण थोडंसं वेळ जातो नंतर तुमका प्रत्यक्ष आम्ही तिकडे जाऊन पण दाखवू शकतो आता काम कसं करतात. जर कोणाकडे असतील तर नक्की जरा कमेंट करा, आम्ही कॉन्टॅक्ट करतो तुमका, मग देऊ मिळतील असं विषय.
काका आमचं कमिशन आहे, तुम्ही कमिशन आमचं कमिशन वगैरे काय नको, आम्ही डायरेक्ट तुमचा नंबर देऊ, तुम्ही तुमच्या रेटात काहीतरी डायरेक्ट तुम्ही मग हे करा. आता म्हणजे डाबान घेऊन अशी शिलाई मारू गेली ढाबणार नाही आता तो. चला चला डोळ्यात घालची. साबण डोळ्यात लपडा मस्त पार्सल केल्यासारखे वाटत त्याला. ह्याच्या पैशाने जाऊचा नाही मग डोळ सारखो अंदा काढून कायमचा. बाबू एवढ देवायची. आणि मंडळी बरेच जण म्हणतात की पाठवताना तो मसाला नीट येतलो काय नाही पॅकिंग. तर बघू शकता अशा प्रकारे बॉक्स असत. एकतर मसाल्याक व्यवस्थित पॅकिंग डबल पिशवी असा, त्याच्यानंतर बॉक्समध्ये टाकून व्यवस्थित टेप वगैरे करून पाठवतो. म्हणजे कशा मसाला काय हे नको काय पार्सल जातं ना. आमचा एक कसा जा देतो सुरक्षित जाऊ बाया मालकापर्यंत पोचावाया त्यासाठी हो खटाटो. हे बॉक्स म्हणजे आईस्क्रीम बॉक्स असत जे की आम्हीच्या लागतात विकत. पाठव का असं पण पाठवू शकलो असतो काय. शेवटी समोरचा माणूस पैसे घालतात व्यवस्थित पोचलो काय टेन्शन नाही. हे कुरिअर करू शकत काय. आणि 2 बॉक्स हे गाडीचं अर्धा किलो. हे 1 किलोचे आहेत का दोन आहे. आणि 1-1 किलोचे 2 पप्पाने फास्ट काम केल्याने. किती का गाडी काय 5 लय पातळ घालू नको जवळ जवळ. म्हणजे कालच्या ब्लॉग मध्ये आईच्या साडी दिसत नाहीत. तर साडी आईचे मी संध्याकाळी साडी आणून टेलरनीकडे दिले. आता आणल्याशिवाय दिसायचे नाही. 2 दिवसात कधी येतले. मी 8 दिवसात आणले. अरे सध्या काय सण आणि नाही. एक क्लिप असा तो जोडतोय थोडस घराकडे आणल्यानंतर जो मग बघू मिळते. साडी काल अनबॉक्सच करू टाइमच मिळाला नाही. आणि व्हिडिओ पण त्यांचं खूप मोठं झालेलं. कसं होतं आता सीझन येताला ना नंतर मग लग्नाचे साडी लागले काय मग टायमार ब्लाऊज मिळणच नाही म्हणून ते मी आधीच नेऊन दिले. जाऊ मी साफसफाई करू. मंडे दुसऱ्या पिशवीत घातलो काय झालं जाते. जाऊच्या आले तुमका आईची साडी दाखव विसरलो आम्ही. नाही तर नंतर मग असं होता काय फुकट दिल्याने की काय फुकट नाहीत. प्रमोशन म्हणजे मोठ्या ब्लॉग मध्ये प्रमोशन करणं होत नाही कधी. केलं तर इंस्टाग्राम वरती असतं. फक्त जातो मला दाखवतो. कोणाला जाऊन घ्यायचं असतं ते घेऊ शकताय. हे 2 साडी 1400 रुपये झाले यांचे. हे बघा ही मी साडी घेतलंय कशी वाटली सांगा. बरं कलर कल्याणी कॉटन मस्त साडी येलेले आहेत. आईची याची गुढीपाडव्याची सोय झाली. पाडव्यात साडी नाही म्हणजे नवीन साडी खरेदी करू नव्हती. खरेदी करूया नवीन वस्तू ही घेतलो. आणि ही ब्लाऊज पीस ही साडी ही पण कॉटनची साडी आहे बघा कशी वाटली सांगा. अशी साडी मी पहिल्यांदाच घेतलंय. याच्या आधी घेऊ का नव्हतं. बऱ्याच वेळा विचारलं अशी कॉटनची साडी घेऊन बघूया. हे बघा साडी कशी वाटते नक्कीच सांगा.